आज आपण बाजारची पिशवी शिवणार आहे. त्यासाठीचे आपले आडवे माप आहे 14.5 इंच इतके आणि उभे माप आहे त्याचप्रमाणे उभं माप आहे इथं 14.5 बाय 14.5 29 इंच इतके. हे माझ्याकडे शिल्लक राहिलेले एक फॅब्रिक आहे, त्यापासून मी बॅग शिवणार आहे. अस्तरचंही माप सेमच आहे. त्यानंतर बंदालाही इथं मी 14 इंचाचं बंद शिवणार आहे. हे माझ्याकडे शिल्लक राहिलेलं कापड आहे, त्यापासून आपण ही बाजारची पिशवी शिवणार आहोत. तर चला चालू करूया आपण कशा पद्धतीने आपण बॅग शिवू शकतो. प्रथम आपण वरचं फॅब्रिक आहे फोल्ड करून घ्यायचं आहे. मी दाखवते त्याप्रमाणेच हे फोल्ड करायचं आहे. इथं फक्त आपल्याला माप घेण्यासाठी हे फोल्डिंग करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे वरच्या साईडला 3-3 इंचावर हे असं मार्क करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपलं बंद लागणार आहे. 3-3 इंच इतके माप टाकून घ्यायचे आहेत. हे माप टाकून घेतलेलं आहे. आता इथं आपण बंद शिवून घ्यायचा आहे. बंद आपण शिवत असताना एकदम व्यवस्थित एकसारखं येईल हे बघायचं आहे. दोन्हीकडून फोल्ड करून मी दाखवते. दोन्हीकडून फोल्ड करून वरचा भाग त्याच्यावर ठेवून मग हे बंद आपण शिवायसाठी घ्यायचं आहे. बंदाच्या एका बाजूने आपण पहिल्यांदा शिवून घ्यायचं आहे. मी दाखवते त्याप्रमाणे. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे भरपूर व्हिडिओ आहेत, तुम्ही लिंकमध्ये पाहू शकता. दुसऱ्या साईडून आता शिलाई मारून घ्यायची आहे. बंदाला दोन्ही साईडून टीप मारून घेतल्यानंतर बंद खूप छान दिसतो. हे बंद आपलं शिवून झालेलं आहे. त्यानंतर बंद फोल्ड करून मधून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडचे बंद आपल्याला इथं तयार होतील. आता आपण वरचं फॅब्रिक घ्यायचं आहे आणि आपण मगाशी मार्क केलेले 3-3 इंच त्याच्यावर बरोबर बंद ठेवून वरून शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. सिंपल शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे हे आपल्याला बंद अटॅच करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने सेम पद्धतीमध्ये हे बंद आपण अटॅच करून घ्यायचं आहे. आता आपल्याला वरून अस्तरसाठी आपण काढलेलं एक फॅब्रिक आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे. वरून सिंपल टिप मारून फक्त घ्यायची आहे आपल्याला. इथे मी 1 बाय 1च टिप मारते आहे, कारण आपल्याला फोल्ड करून डबल करून टिप मारून घ्यायची आहे. बंद आतल्या साईडला टाकून आपल्याला वरून टिप मारून घ्यायची आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हे आता मी ओपन करत आहे. तुम्ही पाहू शकता बंद खूप व्यवस्थित पद्धतीमध्ये अटॅच झालेला आहे. वरून आता आपण टिप घेत आहे. डबल स्टिचिंग आपलं झालेलं आहे, इथं पाहू शकता तुम्ही. व्यवस्थित आपण अटॅच करून मगच टिप मारायची आहे, म्हणजे फिनिशिंग छान येते.
पद्धतीने आपले अस्तर लावून झाला आणि बंदही अटॅच करून झालेला आहे. आता आपल्याला उलट्या साईडनं हे फॅब्रिक ठेवून म्हणजे आतल्या साईडनं फोल्ड करून पाहू शकता व्यवस्थित बंद अगदी बरोबर आलेला आहे. आता आपण साईडून टिप मारून घ्यायची आहे. हलक्या हाताने कापडाला टच करत आपण शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे आतल्या साईडला काही कापड तुंबडले असेल तर आपल्याला ते हातवाऱ्याने समजते. त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलाही आपण टिप मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडला टिप मारून झालेली आहे. आता जास्तीचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला खालच्या साईडला 1.5 इंच इतके माप टाकून कट करून घ्यायचं आहे. 1.5 इंच इतके माप टाकायचे आहे बॉक्स पद्धतीने. 1.5 इंच इतके दोन्ही साईडला आपले 1.5 इंच इतकेच. शिलाई आपली जिथे आहे ना तिथून आपल्याला 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. इथं आपण कट करून घेतलेला आहे. आपल्याला वरून डबल टिप मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडला आपली शिलाई मारून झालेली आहे. आता खालून आपल्याला ते अटॅच करून घ्यायचं आहे. फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. इथं आपली बॅग तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.